नमस्कार मित्र हो. आज आपण मराठी मूळ अक्षरामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या वेलांटीपर्यंत आलेलो होतो आणि दुसऱ्या वेलांटीपर्यंत आलेलो असल्यामुळे आता आपण पहिला उकार आपण पाहणार आहे. इयत्ता पहिलीसाठी आवश्यक असलेला हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर नवीन विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या गोष्टी शिकण्यासाठी खूप सुंदररीत्या आपल्याला अनुभव घेता येईल. चला आपण सुरुवातीला स्वर पाहूया. चला, यामध्ये पहिला स्वर आहे अ, त्यानंतर आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा. हे आपण पाहिलं. या ठिकाणी आहा हे असं आपण आहा काढलेला आहे. यानंतर आपण पहिला उकार हा पहिला उकार झाला कु. खु, गु, घु. आता इथं आपण पहिला उकार द्यायचा नाही. त्यानंतर आहे चू. नीट लक्ष द्या. छू, जू, झू. इथं पण आपल्याला य आहे, याला उकार द्यायचा नाही. या त्यानंतर आहे ट. टला पहिला उकार टू, ठू, डू, ढू आणि ताला न बाणातला याला नो. त्यानंतर येतोय आपला त. तू, थू, दू, धू आणि न नळातला नो. त्यानंतर आहे आपला इथं प. पला पहिला उकार पू, फू, बू, भू, मू. त्यानंतर यू. आता इथं आपला घोटाळा आहे बघा. र ला दोन उकार असतात. आपण नेहमी काय करतो की र ला दोन उकार देण्यासाठी आपण एकच र चा उकार पाहत असतो, परंतु इथं पहिला उकार आणि दुसरा उकार र ला पण असतात. लक्षात ठेवा, हा पहिला उकार आहे. लक्षात ठेवा, हा पहिला उकार रू.
हा पहिला उकार रूचा अशा बाजून असतो आणि दुसरा उकार आपण पाहणार आहे. मी तुम्हाला त्यावेळेस सांगेनच, काळजी करू नका. य र ल. पण नंतर आहे ल. ल ला पहिला उकार लू. व ला पहिला उकार वू. श शामृगातला श ला पहिला उकार शू. त्यानंतर षटकोनातला श श शू. त्यानंतर स स ला पहिला उकार सू. ह पहिला उकार इथं उकार द्यायचा. पुन्हा ळ. ळ ला पहिला उकार ळू. पुन्हा इथे रेष राहिली बघा. य र ल व श. क्ष. नीट लक्ष द्या, क्ष कसं काढतोय ते मी. हे इकडून गाठ अशी आणायची, अशी गाठ इथं आणून इथं अशी जोडायची. क्षु आणि ज्ञ. हे झाला पहिला उकार. आता इथं मी तुम्हाला रू दाखवलेला आहे बघा. हे रू मध्ये दोन असतात उकार. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा आपण ज्यावेळेस रू काढला आणि इथं पण र काढणं आपल्याला दाखवायचं आहे. हा पहिला उकार आहे आणि हा दुसरा उकार आहे, लक्षात ठेवा. हे रो फरक आहे, ध्यानात ठेवा. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार. आपण कधी कधी फसतो, आपल्याला माहीत नसतं आणि आपण चुकतो. म्हणून हा पहिला उकार पुन्हा एकदा पहा. हे र काढल्यानंतर र चा पहिला उकार असा असतो आणि र चा दुसरा उकार असा असतो. आता तुम्ही शोधायचा आहे पहिला उकार कोणता आणि दुसरा उकार कोणता. ते अशी कोणकोणत्या ठिकाणी रू ला पहिला उकार आणि रू ला दुसरा उकार जातो ते आपण शोधायचं. तर ठीक आहे. आता आपण इथं सगळेच्या सगळे आपण उकाराचे शब्द पाहिलेले आहेत, पहिला उकाराचे अक्षरं पाहिलेले आहेत. आता आपण शब्द पाहूया. शब्द काही आहेत ते शब्द पाहूया. तुम्ही पण पाठ्यपुस्तकातले शब्द काय करा, शोधा आणि त्याचा तुम्ही सराव करा. विद्यार्थी मित्र हो, खूप चांगल्या पद्धतीनं अक्षर काढण्याचा आपण सराव करायचा. या निमित्तानं आपली बाराखडी पण पूर्ण होते, तर लक्षात असू द्या. तर चला तर आपण पहिला शब्द पाहूया, नाजूक शब्द पाहूया. आता इथं आपल्याला नाजूक शब्द लिहिताना न ला एक काना म्हणजे मागचा पण सराव होतो. नाजूक पहिला उकार अलग नाही. आता इथं पहिला उकार आणि दुसरा उकार आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. नाजूक शब्द आला त्यानंतर आपल्याला शब्द दुसरा एक लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या उकाराचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत, लक्षात असू द्या. कारण की पहिल्या उकाराचे शब्द आपण शोधत असताना आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे पहिला उकार आणि दुसरा उकार ह्याच्यासाठी आपल्याकडे इयत्ता पहिलीसाठी असणारं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये खूप शब्द आहेत. तर ते खूप शब्द आपण काय करायचे आहे, शोधायचे आहेत. आता इथं दुसरा एक शब्द आहे बघा, आपण पाहूया. तुमच्या किंवा तुमचा. बघा शोधायचे सगळे शब्द आहे की नाही. हा तुमचा शब्द झाला बघा, आहे की नाही. त्यानंतर दुपारी किंवा दुपार. दुपार, दुपार खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ह्या अनेक गोष्टी शिकत असताना. त्यानंतर दुसरा एक शब्द आहे तुम्ही. तुम्ही हा एक शब्द या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर बघा दुसरा शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, मुलांना.
मुलांना. नीट आपण अक्षर अशी शोधून शोधून काय करायचे, शब्द शोधायचे आणि शब्द शोधून आपण काय करायचं, हे आपण शोधत बसायचं. त्यानंतर आहे फुलराणी. नीट लक्ष द्या, मी अक्षर कसं काढतो ते. आता हे कटनिपचा पेन असल्यामुळं हे आपल्याला अक्षर अशा पद्धतीने दिसते. तुम्ही सुद्धा असा चांगल्या पद्धतीनं अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा आणि अक्षर काढून त्याचा आपल्याला फायदेशीर रित्या आपल्याला सुंदर अक्षर काढता येणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा एक शब्द आपल्याला इथं पुढे लिहूया, कुठेतरी. नीट लक्ष द्या, कुठेतरी. तर अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं सराव करा. हा सराव करून आपण जास्तीत जास्त रित्या सराव करून अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे आणि हे यश तुमच्या हातामध्येच आहे. माझ्या सर्व नवीन अक्षर मित्रांना सुद्धा एक विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं सराव करा आणि इयत्ता पहिलीमधील माझे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या पहिल्या उकाराचा सराव करा. धन्यवाद.